तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीसारख्या सोयाबीन पट्ट्यात स्ट्रॉबेरीच्या रूपाने चिखलीसह जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी नवा आर्थिक पर्याय उभा राहिला आहे। कृषी शिक्षण घेणारा चिखली येथील प्रयोगशील तरुण शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीची शेती फुलवून त्यातून प्रत्यक्ष भरघोस उत्पन्न घेत हा प्रयोग यशस्वी केलाय। आतापर्यंत विदर्भातील शेतकरी पारंपरिक पिकेच घेत आला, याची कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळसह विविध कारणांमुळे शेती नुकसानीत जाऊ लागली आहे। यामुळे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा नकारात्मक होत असताना चिखली येथील युवा शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीतील 10 गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली आहे आणि हा प्रयोग यशस्वी करून दाखवला। यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी तोट्यातील शेती नफ्यात आणण्यासाठी नवा पर्याय देखील उपलब्ध करून दिलाय। सध्याची बाजारातील दराची स्थिती पाहता स्थानिक बाजारात 500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे। दररोज 20 ते 25 किलो माल निघत असून येत्या 3 महिन्यांपर्यंत 3 लाखांवर उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। शिवाय विदर्भातील शेतकऱ्यांनी सुद्धा पारंपरिक पिकासोबतच एखाद्या फळझाडांची लागवड करावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या जवळ नगदी पैसे खेळत राहील, असे आवाहन सुद्धा शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। नमस्कार, माझं नाव पृथ्वीराज विलास चव्हाण। मी बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्यातला रहिवासी आहे। माझे शिक्षण BSc ॲग्रीचे बारामती येथे सुरू आहे। मला स्ट्रॉबेरी लावण्याची कल्पना अशी सुचली की माझे वडील प्रामुख्याने शेतकरी व शेतीत जोडधंदा असणारे कांदा बियाणे व्यावसायिक आहे। ते प्रायव्हेट लिमिटेड चव्हाण बीज नावाने प्रसिद्ध आहे। तर मी वडिलांसोबत नाशिकला गेलो होतो, तर मी तिकडे बघितलं की काही भागात स्ट्रॉबेरी पीक उगते, तर त्याप्रमाणे आपलं कांदा बियाणे जर नाशिककडे उगते, तर त्या दृष्टिकोनाकडे बघून मी असा निर्णय घेतला की आपण पण विदर्भात त्याचा प्रयोग केला पाहिजे, जेणेकरून आपल्या इकडच्या शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल। ज्या हेतूने की आपल्या इकडे विदर्भाची ओळख म्हणजे सोयाबीन, हरभरा, गहू व त्यांना बाजारी भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना एवढं ते पुरवडत नाही व वातावरणातले बदल व शेतीला होणारे नुकसान, त्यामुळे शेतकरी खूप बिकट परिस्थिती आहे। तर त्या दृष्टिकोनाकडे बघून मी स्ट्रॉबेरी पीक लावण्याचा निर्णय घेतला। तर मी 10 गुंठे क्षेत्रात 6000 रोपांची लागवड केली आणि आतापर्यंत मला किमान 1 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळालं आणि हे पीक सुमारे 5 ते 6 महिन्यापर्यंत चालते। लागवडीनंतर 1.5 महिन्यानंतर फ्लावरिंग व फ्रुटिंग स्टार्ट होते आणि पुढे 3 महिन्यात सुमारे माल प्राप्ती होते आपल्याला। आणि माल किमान आता माझी अशी अपेक्षा आहे की 10 गुंठे क्षेत्रात किमान 5 ते 6 क्विंटल पर्यंत माल प्राप्ती झाली पाहिजे। आतापर्यंत मी 1 क्विंटल माल प्राप्त केला व तो थेट शेतातूनच विक्री सुरू आहे। मी 400 ते 500 रुपयाच्या दरम्यान हा माल विकत आहे। काय भावाने विकला आणि युवा शेतकऱ्यांना काय सांगाल? मी युवा शेतकऱ्यांना हे सांगेल की आपल्या इकडे आपण फळबागा व इतर पिकांकडे वळलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल। आता मी बारामतीला शिक्षण घेत असताना मी तिकडची शेतीची पद्धत बघितली। तिकडे ऊस शेती प्रामुख्याने जास्त घेतली जाते व फळबागा। तर आपण असं करू शकतो की आपल्या इकडे आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरी लागवड करू शकतो, जेणेकरून आपल्या भागाची पण एक ओळख राहील व शेतकऱ्यांना फायदेशीर राहील आणि जेणेकरून आपल्या इकडे पण स्ट्रॉबेरी पिकेल व फ्रेश खायला मिळेल। सध्या काय भावाने स्ट्रॉबेरी विक्री? सध्या मी 500 रुपये किलो या भावाने स्ट्रॉबेरी विक्री करत आहे।